एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला भक्ताची किती आवड आहे किंवा छंद आहे ते सांगताय. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा शब्द महाराजांनी वापरला. एवढा शब्दाचा अर्थ कसा काय करायचा, काय करता येत. एवढा शब्द हा केवढाही होऊ शकतो, पण एवढा हा शब्द सीमित आपण करू शकत नाही. त्याला माप नाही, त्याला मोज नाही. आमाप असा असणारा शब्द एवढा. आणि तुकोबारायांनी भक्ताबद्दल भगवंताच्या अंतकरणामध्ये किती स्नेह असतो किंवा अंतकरणाला काय छंद लागलाय भक्ताचा हे सांगत असताना एवढा शब्द वापरला. महाराजांची शब्दरचना खूप मोठी आहे. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. वेदांताने महाराजांच्या घरी पाणी वाहावं ही महाराजांच्या शब्दाची ताकद, ही उंची. म्हणून एक एक शब्द जगद्गुरु तुकोबारायांची गाथा असेल, त्याच्यातला एक शब्द असेल, एक अभंग असेल किंवा ज्ञानोबारायांच्या गणेश्वरीची एक ओवी असेल, आयुष्य संपूर्ण माणसाचं पीएचडी करण्यामध्ये ओवी सुटली नाही. एवढा अर्थ गंभीर आहे. समुद्राची खोली लागेल पण अभंगाचा अर्थ लागणार नाही. उंची येते साधू संतांची. आणि उंची तेव्हा जाते जेव्हा ते शब्द अनुभवात आणि तळमळी पोटी निघत असतात. पोपटपंचीने उंची गाठता येत नाही मायबाप, अनुभवाने उंची गाठता येते. विठाला विठाला बोलणं एक, करणं एक, त्याच्यात उंची नसते. जे करतात तेच बोलतात, जे वागतात तसंच बोलतात. आणि तुकोबारा एवढा शब्द वापरतात ते अमाप शब्दाचा अर्थ आहे, त्याला काही माप नाही. किती छंद असतो. महाराजांनी आजच्या अभंगामध्ये 3 दृष्टांत आपल्याकरता दिले. भगवंताला संत किंवा भक्त यांचा काही छंद असतो हे सांगत असताना ऐका बरं का माझा. 3 दृष्टांत दिलेत महाराजांनी. एक, गवळीयाची ताक होती रे काय किंवा कोण पोरे चांगले. महाराज म्हटले त्या गवळ्याचं उष्ट ताक पित होते. काय लय पोरं चांगले होते का होते, लय चांगले होते का. पण असे गवळ्याचे पोरं बरं उष्ट ताक प्यायला त्याच्याकडे काय घरी कमी होतं का. पण भगवंताने ब्रह्मांडाच्या मालकाने नियंत्या परमात्म्याने त्याच्या घरचं जाऊन त्या गोपाळांच्या तोंडातलं उष्ट ताक प्यावं. एवढा त्यांचा छंद देवा, हा छंद. एवढा मोठा मालक भगवंताचे भक्त काही सामान्य नाही. त्याच्याकरता पंचपक्वान्न घेऊन उभे रांग आहे महाराज भक्ताची. पण एवढा असून सुद्धा तुकोबाराय म्हटले विदुरा घरच्या जाऊन कन्या खाल्ल्या. काय असा काय उपास पडला होता की त्याला दुष्काळ पडला होता. जगात काय भक्त कमी होते का त्याला नैवेद्यच कोणी दाखवायला तयार नव्हतं. या माय मावल्यानं पुढे पुढे गर्दा गोंधळ करू नका, शांत पद्धतीने या पुढे पुढे सरका. या एकाच करा तुम्ही. थोडं समोर सरका आम्ही समोर काका नंतर जे मी त्यांच्याकरता सोय करा. थोडं पुढे सरका. विठाला विठाला मौजे देगाव या पावनभूमीमध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारी सप्ताहाची आजपासूनची परंपरा नाही. आणि म्हणून या गोड अशा परंपरेमध्ये आजची ही संपन्नतेची कीर्तन रूपी सेवा, सांगतेची कीर्तन रूपी सेवा, प्रसादाची सेवा ग्रामस्थांच्या वतीने आणि आजचं जे कीर्तनाचं सौजन्य असे आदरणीय श्री हरिभक्त परायण परमार्थ स्नेह आमचे कामाजी अण्णा असतील आणि हरिभक्त परायण आदरणीय आमचे परमार्थ स्नेह सुभाष अण्णा असतील. यांच्या कीर्तन सौजन्यात त्यांच्या आग्रहाखातर, त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या विशेष आग्रहाने आजची काल्याची कीर्तन सेवा ती माझ्याकडे आलेली आहे. आमचे हरिभक्त परायण किसन भाऊ असतील, त्यांच्या गोड संपर्कातून त्यांनी मला फोन केला.
आणि या ठिकाणी ह्या सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. खरं तर मी त्यांना विनंती केली होती की मला आतमधली सेवा द्या कोणती तरी. काल्याचं कीर्तन करावं एवढा मोठा मी महाराजही नाही आणि मला पुढे अडचण होती. ते म्हटले नाही आम्हाला तुमचं काल्याचंच कीर्तन ऐकायचं. आग्रह खातर त्यांनी फोन केला की काल्याचंच कीर्तन श्रवण करायला अशी आमची इच्छा आहे. तुमची एरवीची कीर्तन आम्ही भरपूर ऐकले, ते काही गोड वाटले नाहीत, फक्त आता काल्याचं कीर्तन ऐकायचं. असं कान्हाजी भाऊ बोलले असं काही नाही बरं का, त्यांनी ज्या अर्थी दिलंय त्या अर्थी आणि मग विशेष कीर्तन त्यांनी माझ्याकडे दिलेलं आहे. तसे सद्गुरू नामदेवराय मला बुद्धी देतील तर कृपेने मी बोलण्याचा भाव तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीन. आदरणीय सर्व मंडळी उपस्थित आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे सर्व माझे मोठे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आमचे परमार्थ स्नेही ज्यांनी गोड अशी चाल गायली असे आमचे परम मित्र आमचे मोठे बंधू गुंडप्पा उपस्थित, त्यांचं अत्यंत माझ्यावरती प्रेम, छोट्या भावासारखं ते प्रेम करतात. हरिभक्त परायण आमचे आदरणीय परमार्थ स्नेही आमचे संतोष भाऊ असतील, त्यांचंही माझ्यावरती छोट्या भावासारखं प्रेम आणि गोड असतील, ते उपस्थित आहेत दोघे. हरिभक्त परायण आमचे माझ्यावरती प्रेम करणारे जाहूरकर गुरुजी त्यांची उपस्थिती कीर्तना करत आहेत. इकडून हरिभक्त परायण आमचे प्रकाश पाटील आलेले या ठिकाणी टिंगापूरकर. हरिभक्त परायण आमचे आदरणीय सर्व तरुण मंडळींवर, महाराज मंडळीवर, गायनाचार्यांवर, मृदंग वादकांवर ज्यांचं प्रेम अत्यंत असतं आमचे पार्वती पाटील असतील, नागराळकर. गावातील सर्व काही मंडळी, गोड अशी कीर्तनकार मंडळी, गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, सर्व या ठिकाणी उत्कृष्ट अशी मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांनी गोड अशी सुंदर पहिल्या दिवसात सेवा केली असे आमचे संतोष महाराज असतील. त्याचप्रमाणे ज्यांचं गोड असे चॅनल आहे असे आमचे राहुल महाराजांची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा होती. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या गुलाबाचं कीर्तन त्यांचं होतं, त्यांनाही धन्यवाद. आणि इतरही सर्व काही टाळकरी मंडळी, आमचे बाबा असतील, विलेकरी बाबा असतील, गावातील सर्व काही लहान थोर सर्व टाळकरी मंडळी असतील, खोबदार बाबा असतील, मृदंग करता ज्यांची गोड अशी साथे असे आमचे परम मित्र मृदंग सम्राट या नगरीचं भूषण, या परिसराचं भूषण, ज्यांच्या बोटामध्ये एक आगळी वेगळी जादू आहे असे आमचे दीपक भाऊ असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर अशी आमची सांडवे किनी साऊंड सिस्टम सर्व्हिस आहे, किनीडाई सेवा केली त्यांच्या गावामध्ये, खूप सुंदर सिस्टम होतात ते, त्यांनाही धन्यवाद. मायबाप सज्जन तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, तुम्हाला धन्यवाद. गोड असा अन्नदानाचा एक कार्यक्रम चाललेला आहे, कीर्तनाचा एक कार्यक्रम चालला आहे, तुम्ही टेन्शन नाही आता तुम्हाला काही. ज्यांना भुका लागल्या होत्या ते जेवून बसले, ज्यांना खरंच कार्याचा प्रसाद खायचा आहे ते थांबले. म्हणजे प्रत्येकाची आज तृप्ती होणारच आहे, टेन्शन नाही तुम्हाला काही, नो टेन्शन. आता भोजन झालंय, फक्त आता भजनाचा आनंद घ्यायचा आहे. गोड 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 चरित्र आपलं भगवंताचं ऐकायचंय, भगवंताचे लीला, भगवंताचं कीर्तन श्रवण आपल्याला करायचं. नाम चिंतन आता मुखाने करायचंय, हाताने टाळे वाजवायची आणि आपण नंतर जोडणीचा आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी शेळ करता जो घेतलेला आपण त्याचं थोडंफार चिंतन आपल्याला करणं अपरिहार्य आहे. चिमुकले या ठिकाणी उपयुक्त आहे, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा मोकळ्या. गावातली छान पैकी. आता ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबा आहे एक छंद सांगताय. छंद या मानवी सृष्टीमध्ये, यावत मनुष्य सृष्टीमध्ये छंद प्रत्येकाला असतो. छंद म्हणजे काय? अंतःकरण वृत्तीला एखाद्या गोष्टीचा लागलेला नाद, त्याला छंद म्हणायचा. नाद, एखाद्या गोष्टीचा नाद लागणं म्हणजे ते छंद. आणि या जगामध्ये प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा नाद असतो. बघा, प्रत्येक जण काही ना काही गोष्टीचा नाद घेऊनच जीवन जगत असतो. काहीतरी नाद असतो माणसाला. काय काही ना चांगले चांगले कपडे घालण्याचा नाद असतो, काही ना फिरण्याचा नाद असतो, काही ना कीर्तनाचा नाद असतो, काही ना चांगलं चांगलं खाण्याचा नाद असतो. काही ना सतत फिरत असतात ते, कुठं कुठं देहूला, पंढरपूरला, आळंदीला. आता फिरणाऱ्यामध्ये सुद्धा काही प्रकार असतात, काही सात्विक फिरणारे असतात, काही राजसिक असतात, काही तामसिक असतात. सात्विक फिरणाऱ्याचा छंद काय असतो? कोणत्या तरी नवीन देवस्थानाला गेलं पाहिजे, नवीन नवीन देवस्थानामध्ये बघत असतात. कधी आळंदी, कधी पंढरपूर, कधी तुळजापूर, कधी खंडोबा, कधी महाराष्ट्रातले संपलिके बाहेर सुरू करतात, बालाजी असे. त्याच्यानंतर तिकडे वर गुजरातमध्ये आता ते नवीन आता सध्या ट्रेंड चालू आहे आपलं बागेश्वर बालाजी, नाही का?
ती कुबेराला सध्या चालत चालू आहे कुबेर. सात्विक माणसाला इकडे देवस्थानात फिरण्याचा छंद असतो. काही काही राजसिक असतात फिरणारे. राजसिक मध्ये काय कोण असतं? राजसिक मध्ये म्हणजे काय काही जीवाची मुंबई करण्याकरता तिकडे जातात. छंदच आहे ना ते, छंद. आणि काय काय तामसिक असतात, कुठंच जायचं नाही, गोव्याला ट्रिप काढा, विठाला काही ना फिरण्याचा, काही ना खाण्याचा छंद असतो. वेगवेगळे छंद माणसाला. तसं जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगातून भगवंताचा छंद असतो. छंद आपल्याला तिघाचा बघता येईल. एक जीवाचा छंद, दुसरा संतांचा छंद आणि तिसरा देवाचा छंद. या छंदातून आपल्या आतमध्ये प्रवेश करायचा. भगवंताला कशाचा छंद आहे? तर पहिला छंद जीवाचा. जीवाला कशाचा छंद आहे? तर मी आताच सांगितलं, इथं एकाला एक छंद नाही, प्रत्येकाला वेगवेगळा छंद आहे. इथं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी आहेत. आवडी निवडी इथं एक नाही. बहुता छंदाचे बहु असे जगद्गुरु तुकोबाराय म्हटले वेगवेगळ्या छंदाचे माणसं आपल्याला पाहायला. वेगवेगळे काय तरी जीवाला काय छंद, काय आवडतं जीवाला? लिहावे, खावे, बरे असावे, सवय. एवढीच माणसाची आवड आहे, बाकी काही नाही. जीवाची आवड. जीव एवढ्याच कोटीमध्ये असतो. त्याला लिहायला आवडतं, त्याला खायला आवडतं, त्याला प्यायला आवडतं. एवढंच त्याची आवड. त्याच्या पलीकडे तो एवढंच सर्कल त्याचं. आणि आणखी सांगतो तुम्हाला थोडं सुटसुटीत करून लक्ष देऊन ऐका. इथं माणसाला खायला आवडतं, पण प्रत्येकाला एकच खायला आवडतं असं. इथं माणसाला लिहायला आवडतं, पण प्रत्येकाला एकच लिहायला आवडतं असं नाही. आणि इथं माणसाला प्यायला आवडतं, पण प्रत्येकाला एकच प्यायला आवडतं असं. वेगवेगळ्या छंदाचे माणसं आहेत ना. इथं माणसाला खायला आवडतं, पण प्रत्येकाला एकच खायला आवडतं नाही आवडत. मला जेवण्याकरता बसल्यानंतर गुलाबजामुन आवडतो. बाबा तुम्हाला काय आवडतं? बोला बोला मोकळं. बासुंदी? हा बासुंदी. त्याला बासुंदी आवडते. तुम्हाला काय तुझे करेल ती आवडत आहे की नाही? त्यांच्या पुढे काय, त्यांच्या पुढे काय. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. आवड वेगळी. काही ना बायकोच्या हातची पुरणपोळी आवडते, काही ना बायकोच्या हातचं पनीर आवडतं, काही ना बायकोच्या हातचं मशरूम आवडतं, काही ना बायकोच्या हातची जिलेबी आवडते, काही ना बायकोच्या हातची चप्पल. वेगवेगळ्या आवडी आहेत माणसाच्या, वेगवेगळी. बहुता छंदाची. लिहायला आवडतं माणसाला, पण प्रत्येकाला लिहायला वेगवेगळं आवडतं. वेगवेगळे छंद. नाना छंदे आम्ही नाचवावे.
त्याच आवडतं. आता काय परमुड्यावाले आपण पाहतो, त्याच्या त्याच्या आवडी छंद वेगवेगळे. पण महाराज म्हटले विशेष करून जीवाला छंद, की त्या छंदाचा विशेष विचार करावा असा नाही. कारण इथं एकाला एक छंद नाही, आणि जो छंद आहे तो कायमस्वरूपी टिकून राहील याची गॅरंटी हे महत्वाचं. जीवाला एक पिसं लागलं नाही, पण ते कायमस्वरूपी राहील याची गॅरंटी नाही. त्याचा असं आहे म्हणे, देशानुसार, काळानुसार, वेळेनुसार त्याचा छंद बदलतो. कोणाचा? तुमचा, आमचा. निष्ठावंत नाही आपण. ज्याचा आम्हाला छंद आहे त्याच्यासोबत निष्ठावंत नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय म्हटले पहिली बाळ तसे आई वाहेची पिसे. ज्ञानेश्वरी ती खूप गोड सांगते बरं. काय म्हणते ज्ञानेश्वरी? सामान्यांचं वर्गीकरण जर करत असता ज्ञानेश्वरी म्हणते त्यांचा छंद कसा आहे. लहान लेकराला पहिल्या लहानपणी काय आवडतंय? तर आई आवडते. किती आई आवडते त्याला? किती आई आवडते? आईपेक्षा दुसरं काही आवडत नाही. त्याच्या समोर त्या टाइमला रंभा जरी आणून उभी केली म्हटली माऊली, किती सुंदर असू द्या त्या रंभा, पण आई समोर तुच्छच आहे रंभा. एवढी आई आवडते. पहिली हे बाळ होते आई वा याची पिशे. छंद लागलेला आहे त्याला. त्या लहान लहान लेकराला बाहेरून आला आई म्हणतो, खेळून आला आई म्हणतो, भूक लागली आई म्हणतो, तहान लागली आई म्हणतो, ऊन लागलं आई म्हणतो, सर्व काही गोष्टीला दुखणं आलं, आजार आला, ताप आली, आई 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 आई. किती पिस आहे त्याला. पण देगावकर कुठपर्यंत पिस आहे त्याला? कुठपर्यंत? बोलावं थोडं मोकळं बोला. कुठपर्यंत? जोपर्यंत सुपारी फुटत नाही तोपर्यंत कोणाचं पिस असतं त्याला. किती आई आई करत. एकदा सुपारी फुटली गुरुजी की आई कटली. पण आईची जागा तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणायचं. किती पीस असतं. बदलले की नाही त्याची आवड. छंद बदलला की छंद बदलतो, ट्रान्सफर. म्हणून त्याची तेवढा विचार करण्याचं जीवाचं काही नाही. मूळ जना छंद लावण्या, त्याला छंद यावं चमड्या. वरच्या गोष्टीचा नाद आहे. पॅकिंगचा छंद माणसाला जास्त आहे. पॅकिंग माणसाला बाहेरचं तेवढं चांगलं वाटतं, पण ती एक दिवस नासणार आहे. तर जीवाचा छंद तेवढा विचारात घ्यायचा नाही. दुसरा छंद आहे साधूचा. साधूला कशाचा छंद आहे? लागो हाती छंद मन गोविंद संतांचा छंद वेगळा आहे आणि विशिष्ट आहे त्यांचा छंद. आदर्श छंद साधूचा. किती छंद असतो त्यांना, किती भगवंताचा छंद, किती त्याच्या नामाचा छंद. वेदले हो माना तयाचे गुणे क्षणभर न विसंबे विठ्ठलार कुमिने. वेदले हो माना पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा होय मुळे. तैसे माझे जिने का विठ्ठले वीण. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देवीला डोळा बायानो. पंढरपूरचा निळा हा छंद आहे संतांचा.
गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही छंद सोडणार आणि आमचा छंद सुटणार म्हणून आदर्श छंद म्हणतो मी. कोणाचाही छंद आदर्श नाही. भगवंताची आमच्या जीवनातली आवड कमी होणं ना आम्हाला मरण येणं एकच म्हणतात तुकोबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाला विसरावं ना आम्ही मरावं, एकदाच घडावं म्हणतात. ती छंदाची भूमिका आहे. आमचं तसं नाही. आमच्या जीवनात किती आले आणि किती न विसरलं. काय गणित किती आले भरपूर आम्ही असे बघितले तुझ्याशिवाय जगू शकत नाही. लय डुप्लिकेट माल असतात असे. म्हणजे असे म्हणणारे असतात तरच मला त्यांना लय भयंकर माणसं बघितली आम्ही. काय काय हा लय प्रेम तुझ्यावर लय प्रेम. रडतात मध्ये महाराज अगोदर रडतात ते लग्न होण्याच्या अगोदर. अरेंज मॅरेजचं काय नाही, लव्ह मॅरेजचा आम्हाला काय प्रश्न नाही. आमच्या चित्रातच प्रश्न. अहो त्यानं रडलं पाव त्या पोरीसमोर तुझ्याशिवाय जगू शकत नाही. 7 महिन्यात आम्हाला म्हणतोय कसं ह्याच्या पेटामध्ये पोरं कळायचं यार, कसा बाजूला होईल. अवघड आहे हे नाही प्रेम. त्याला छंद म्हणायचं. एक उंग भावना आहे. भावनेच्या भरामध्ये नेटा लहर आली, लहर केला कहर. असं लहर शांत झाली की मग कहर आठवत. ते प्रेम नाही, ते भावना. भावनेच्या भरामध्ये केलेला क्षण आहे. संतांचं तसं नाही. जीवन समर्पित आहे त्या छंदाला. देह जावो अतबारा हो, देह जावो अतबारा हो. पांडुरंगी दृढ भाऊ. अरे आवड आहे आणि छंद आहे म्हणून आदर्श म्हणतो. एवढी उच्च कोटीची आवड एवढा असा छंद नाही पाहू शकतात. आम्हालाही गोष्टी आवडतात पण संतांना देव आवडतो अपेक्षेविना. आणि आम्हाला एखादी गोष्ट आवडते काहीतरी अपेक्षा घेऊन. मला संतोष भाव आवडतात काहीतरी अपेक्षा त्यांच्याकडून आहे म्हणून. माझ्या कीर्तनामध्ये एखादं गोड चाल म्हणतील आणि माझं कीर्तन भरून काढतील ती मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तुम्हाला मी आवडतो काहीतरी माझ्या तोंडातून तुम्हाला 4 शब्द हवे काहीतरी हवे. पण संतांना देवाकडून काहीच हवं नाही. पण देव मात्र अंतकरणापासून आवडतो. किती आवडतो. बहु आवडते जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडते जीवा पासोनिया. बहु आवडते जीवा पासोनिया. बापाला पोरगा आवडतो. बापाला पोराचा छंद लागतो. म्हातारपणात पोचत. आमच्या आवडीमध्ये काहीतरी स्वार्थ आहे. निस्वार्थ प्रेम संतांनी केले देवावरती. म्हणून संतांचा छंद उच्च कोटीचा. जीवाचा छंद निकृष्ट. साधूचा छंद उच्च कोटीचा. तसं देवालाही छंद लागलेला असतो. कोणाचा. देवाला भक्ताचा छंद. किती अभंगाचं दुसरा चरण. एवढा त्याचा छंद देवा.
एवढा शब्दाचं मोजमाप करू शकत नाही. एवढा म्हणजे एवढाही होतो, एवढा म्हणजे एवढाही होतो, आणि एवढा म्हणजे एवढ्याला काय अर्थ आहे का? काय अर्थ नाही. एवढा म्हणजे केवढा आहे? एवढा प्रभू भाग आहे. आता एवढा म्हणजे किती प्रभू घ्यायचा? छटा, 2 छटा किलोवर देव किती घ्यायचा? काय अर्थ? अमाप. एवढा छंद देवाला आहे. काय अशी सेवा? पण एवढा जरी छंद असला तर छंदाचं गणित असं आहे, आम्हाला काही काही गोष्टीचे छंद असतात, पण काही त्याच्यामध्ये बंधन आलं की त्याच्यातला छंद आमचा निघून जातो. तसं महाराजांनी आजच्या अभंगामध्ये त्या छंदाचे 3 बंधनं सांगितली, आणि त्या 3ही बंधनाला न झुगारता भगवंताचं किती भगवंतावर भक्तावर प्रेम आहे आणि छंद आहे जळलेला आहे ते सांगताय. काही काही ठिकाणी काही काही गोष्टी आम्हाला आवडतात, पण तिथला आमचा छंद कोलमडून पडतो. काही काही गोष्टी आडव्या आल्या. कोणकोणत्या? 3 गोष्टी आलेल्या आहेत त्याच्या. एखाद्या गोष्टीचा लागलेला छंद कोलमडून पडतो, तिथला छंद आमचा सुटतो. कशाने? स्वच्छतेची अडचण आली. एखादी गोष्ट आम्हाला आवडते, पण त्याचं मूळ स्वरूप आम्हाला कळालं, तिथली अस्वच्छता कळाली, घाण कळाली, तिथली आवड कमी होती आमची. होते की नाही? दुसरं छंदामध्ये कोलमडून पडण्याची एक बाजू आहे, ते म्हणजे उच नीचपणा. एखादा माणूस आम्हाला आवडतो, पण त्याचं थोडं नीच पण कळालं की आम्ही त्याला सोडून देतो. आणि तिसरं आहे सौंदर्याची बाधा, रूपाची बाधा. तिथेही छंद कोलमडून पडतो. पण आजच्या 3ही चरणामध्ये भगवंताला जो भक्ताचा छंद लागलेला आहे, या 3ही बंधनाने कोलमडून पडत नाही. याचे उदाहरण आहे. पहिलं आहे स्वच्छतेची बाधा. काही काही ठिकाणी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा छंद लागलेला असतो, पण त्याचं स्वच्छता त्याचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये आलं तिला छंद कमी होतो. हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो, पण काहीतरी आपल्याला हॉटेलमधलं काहीतरी कोणतं काही कळालं बाजू कोणती, की नंतर त्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ वाटत का? वाटत नाही. अगोदर तिथली खिचडी लय आवडायची, खिचडी लय आवडायची, पण ते खिचडी करणारा माणूस बनी अंगात नाही, उडा झालेला उन्हाळ्याचे दिवस त्याच्या अंगावर, परत त्या हॉटेलमध्ये जावं वाटत. हा, देगलूरच्या नाक्यावरची खिचडी लई भारी असते, पण सोडून दिली का? खिचडी चांगली होती, पण बनवणारा बाधा कशाची आली? स्वच्छतेची आली. स्वच्छ. आम्हाला लहानपणी ते तोसातात नसतो ते खाण्याचा ना. पण एके दिवशी मी नांदेडला गेलो, त्या तोसाच्या कारखान्यामध्ये गेलो वडिलांसोबत. ते तोस कसे बनतात हे बघितलं, तेव्हापासून ते तोस सोडलाय, आजपर्यंत खराब आहे. लागला होता ना, पण सोडून दिला. का सोडून दिला? त्याचं स्वरूप कळालं. तसं आहे का देवाचं काही? अस्वच्छता बघून देव भक्ताचा छंद कमी करतो का? असं नाही, असं नाही. जर केला असता तर गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली. महाराज म्हटले ते का गवळ्याची पोर लई चांगली आहेत का? आता नीट आहेत का ते? खूप सुंदर बघा. एके दिवशी भगवंताचा एक लाडका भक्त आहे मधुमंगल. त्या मधुमंगलाच्या आईने सुंदर ताक केलं. सुंदर ताक केलं म्हणजे ताक आणलेलं होतं बाहेरून, त्या ताकाला छानपैकी फोडणी दिली. फोडणी कळते का? ताकाला फोडणी देतात आपल्याला. फोडणी दिली, त्याच्यामध्ये जिरे टाकले, मसाला टाकला काळा, मीठ टाकलं काळं, त्याच्यानंतर थोडे जिरे टाकले, आणि त्याचा काय तयार केला? उन्हाळ्याची दिवस आहेत काय? मट्टा 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 पिवा वाटतं काय? काही नाही, आता काय त्याचा प्रसाद खाल्यावर कळलं. मट्टा मट्टा पिवा वाटतं काय? मट्टा मट्टा पिवा वाटतं काय? मट्टा मट्टा. हेच भाषेचं सौंदर्य आपल्या. भाषा एवढं सौंदर्य आपल्या बाकी भाषेत नाही महाराज. इंग्रजीमध्ये सौंदर्य आहे का? एका शब्दाला एकच, एका माणसाला एखाद्या गोष्टीला एकच शब्द आहे. बायकोला हाक मारायचा असतो तर एकच शब्द हिंदी इंग्रजीमध्ये कोणता? तुम्ही काय सगळे ब्रह्मचारीच आहेत का? बोला की थोडं, सगळं मला बोलावं लागतं. इंग्रजी येतच नाही का तुम्हाला? काय तर असतील की शिकलेले एवढे आला नाही तुम्ही. काय म्हणता? काय म्हणतात? बोला बोला का भाऊ, तुम्ही बोला. आपल्या माणसाने आपल्या पाठीमध्ये इंग्रजीमध्ये एकच शब्द दीपक भाऊ
शब्द आहे का तो? हा? आहे का तसं? तुम्ही म्हणा मिसेसही नाही, वाईफ होते तुम्ही, त्यांचे मिस्टर एकच. मराठीची बघा किती सौंदर्यता आहे आणि किती विशालता आहे भाषेची. एक शब्द नाही, लाखो हजारो शब्द आहेत. बायको तर आपला रोजचा अर्धांगिनी, सहगामिनी, सहचारिणी, कांता, वल्लभा, त्याच्यानंतर सौभाग्यवती. किती किती बोला बोला आणखी बोला. काहीच नसेल तर खटलं तरी आहेच की, खटलं तर गेलं नाही. किती आनंद असला तर खटलं तर शेवटी झालेलंच आहे. काय सौंदर्य वा, सुंदर मट्टा तयार केला. हा, कुठेही गेलं तरी कीर्तन करायला खुटा विसरू नये. मट्टा तयार केला. आणि मग ते मट्टा तयार केल्यानंतर मधुमंगल आणि ते मट्टा काय काय त्यांना सुंदर मट्टा बनतो. काय काय वेळांना स्वयंपाकच भारीच मिळतो. सामुग्री कमी असते पण हातात अशी कला असते, अशी जादू असते. त्याला हात लावल्याबरोबर आंबट लागतं माझा. काही काही आमच्या बायांनी पाण्याला जरी फोडणी दिली की अशा काही सुधरण असतात, पाणी सुद्धा गटागटा तेव्हा असे काय. आणि काय काय आमच्या मावश्या अशा आहेत, दादा मला डबा मसाला चव नाही कशा, नवरा परेशान असतो. आम्ही एके ठिकाणी जेव्हा कुठलं उन्हा धुणं काढत नाही, विनोदाने घ्या, जेवायला गेलो, मावशीनं सुंदर स्वयंपाक केला. भावनेनं करत असताना भावनेनं केल्यानंतर आपण खाल्लंही पाहिजे. उगाच जाऊन नाटकं करायचं नाही, मला हे जमत नाही, ते जमत नाही, दुधाशिवाय खात नाही, घरी काय खातो आम्हाला माहित नाही. जे केलंय ते का लई नाटकं आमच्यामध्ये काय. पंक्तीला किती भारी पदार्थ असतो. आमचा ताळकरी महाराज खातच नाही. तिथं जाऊन म्हणतो दूध आहे का, गुलाबजामुन केलाय खायचं. बासुंदी केली म्हणून तरी दूध आहे का म्हणतो. बासुंदी आटून दूध आटून बासुंदी केली. त्या गाईनं सुंदर स्वयंपाक केला, थोडी भाजी तिखट केली. भाजीचा पहिला घास घेतला आणि घेतल्याबरोबर डोळ्यामध्येच पाणी आलं. मावशीनं ओळखलं स्वयंपाक जरा झटकेदार होता. मावशीनं विचार केला की महाराजाचं मन बदलावं, महाराजाचा विचार बदलावा, थोडा बाजूला करावा. ती म्हटली महाराज तुम्हाला भाव किती. तोपर्यंत माझ्या दोन्ही डोळ्यातलं पाणी खाली आलं होतं. गंगा यमुना दोन्ही वाहत होत्या, नुसत्या वाहत नव्हत्या. गंगा यमुना नाशिक त्र्यंबकेश्वर पर्यंत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर पासून खाली गंगा सागरला जाण्याच्या मार्गाला. मावशीनं बघितलं, मावशीने विचार केला, थोडं महाराजाचा विचार बदला. ती म्हटली महाराज किती भाव आहेत. मी म्हटलं मावशी तुमच्या स्वयंपाकातून वाचलो तर दोन. सुंदर असा मट्टा तयार केला, मधुमंगलाला दिलं. मधुमंगलाने ते ताक केलं, एवढं आवडलं महाराजांना. आणि मधुमंगलाने मनातल्या मनात विचार केला, असं जर ताक माझ्या कृष्णाला दिलं तर किती देवाला आनंद होईल. याला भक्त म्हणतात. उगाच दुःखात देव आठवला याला भक्त म्हणत नाही, सुखामध्ये देव आठवला. आणि मग देवाला घेऊन जायचं ताक, आई तर घेऊन जाऊ देणार नाही. कसं न्यायचं. जे स्वतः ताक केलं होतं की नाही त्याची गुळणी तयार केली मधुमंगलाने आणि धावत भगवंताकडे गेला. भगवंत राजवाड्याच्या बाहेर अंगणामध्ये खेळ खेळत होते. भगवंताजवळ मधुमंगल गेले, तोंड असं फुगलेलं गुळणी घेऊन. भगवंताने मधुमंगलाकडे पाहिलं, मधुमंगल करतोय. भगवंताने विचारावं मधुमंगला काय झालं, मधुमंगला काय आधार झाला का तुला, तोंड फुगलं, गाल फुगी झाली का, काय सांगणार आहे. करतोय. आणि मग देवाने ओळखलं, मधुमंगलाने तोंडामध्ये आपल्याला काहीतरी आणलंय. ब्रह्मांडाचा मालक स्वतःच्या गुडघ्यावरती बसला, तोंड वर केलं आणि मधुमंगलाला सांगितलं जे गिफ्ट आणलंय तू माझ्याकरता ते माझ्या तोंडात टाक. आणि तोंडामध्ये जी मट्ट्याची गुळणी तयार केली होती की नाही ताकाची, ब्रह्मांडाच्या मालकाच्या तोंडामध्ये मधुमंगलाने टाकावी आणि ब्रह्मांडाच्या मालकाने अगदी आवडीने प्यावी, एवढा त्यांचा छंद देवा. गवळीयाचे ताक दिले कोण पुरे उष्ट ताक केलं. बरं त्याला काही घरात कमी गाई होती त्या गाई राखी तो 9 लाख आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो 9 लाख. एकटा भगवंत 9 लाख गाई राखायचा. खरं तर त्याच्या घरी 1 कोटी गाई होती. 9 लाख तो राखायचा, 1 कोटी गाई त्याच्या घरी. नंदराज होते ते. नंदराज उपाधीच कोणाला दिली त्याच्याकडे 1 कोटी गाय आहे, त्याला नंदराज म्हणायचे. गाया होत्या.
एवढा मोठा परमात्मा पण एवढा असून सुद्धा गवळ्याचं उष्ट ताप पितो का पितो एवढा त्याचा छंद देवा आणखी म्हणजे स्वच्छतेचं बंधन येत नाही उष्ट ताप केला नाही ऊच नीचपणाचं बंधन नाही ऊच नीचपणाचं बंधन असतं तर भगवंताने दुर्योधनाचे पंचपक्वान 56 भोक्याला लाथ मारून विदुरा घरच्या जाऊन कन्या खाल्ल्या काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या खाल्ल्या की नाही उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे ऊच नीचपणाचं बंधन नाही महल होता मनीला वेळच्या महलामध्ये हिरे मोती पाचू सजलेलं ते महल सोन्याचं ताट 56 भोगा करता बसण्याकरता चांदीचा पाट भगवंताने स्वीकार केला नाही आणि विदुरजीच्या झोपडीमध्ये जाऊन कन्या खाल्ल्या याला एकच म्हणायचं भगवंताला ऊच नीचपणाचं बंधन नाही बडे बडे मंदिर कोण काम के भाव अगर नहीं पावे चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे शबरी के बेर सुदाम जी के चावल में रुचि रुचि भोग लगावे चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे म्हणून काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या काय एवढा त्याचा छंद होता आणि सौंदर्याशी सुद्धा काही देणं घेणं नाही तुका म्हणे खूप ज्यादाशी रूप राशी हिन कळा विठोबा चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवला आता आपल्याला थोड्या वेळामध्ये भगवंताचं चरित्र पाहावं लागेल लक्षात घ्या काल्याच्या कीर्तनाची पूर्णता हे भगवंताच्या चरित्राने होत असते भगवंताच्या चरित्राशिवाय भगवंत म्हणजे काल्याच्या कीर्तनाची पूर्णता होत नाही कृष्ण चरित्र सांगावं लागतं काय सांगावं लागतं कारण पूर्ण अवतार परिपूर्णता अवतार हा कृष्णाचाच आहे तृप्त अवतार हा कृष्णाचा आहे म्हणून कृष्ण चरित्र सांगावं लागतं त्याच्याशिवाय पूर्णता नाही आपल्याला थोड्या वेळामध्ये कृष्ण चरित्र पाहायचे कुठलं कृष्ण चरित्र कीर्तनकाराने सांगावं चरित्र ते उच्चार
गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं, काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र सांगावं हा नियम आहे. पण किती सांगावं कसं सांगावं याच्याकरता कीर्तनकार स्वातंत्र्य आहे, त्याच्याकरता बंधन नाही. लक्षात घ्या, भगवंताने जे चरित्र केलंय, भगवंत का अवतराला येतो तर त्याचे काही कारण आहे. कारण घेऊन देवा अवतराला येतो. धर्माचं रक्षण करण्याकरता, हा साधूचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता, दुष्टाचं निर्धरण करण्याकरता देव या ठिकाणी येत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि असा भगवंताने कृष्ण अवतार घेतला आणि कृष्ण अवतार घेऊन भगवंताने गोकुळामध्ये काही लीला केल्या. गोकुळामध्ये कोणत्या लीला केल्या तर भगवंत जन्माला आले मथुरेमध्ये. वसुदेवाने भगवंताला आणून ठेवलं कुठं? गोकुळामध्ये. आकाशवाणी सर्व काही तुम्हाला माहिती आहे, मला मागे तुम्हाला न्यायचं नाही. गोकुळाचं चरित्र तेवढं आपल्याला पाहायचं. लक्षात घ्या, भगवंत अवतराला आले तो आनंद भगवंताचा झाला, सुंदर आनंदोत्सव झाला. का? भगवंताचं प्रागट्य होणं म्हणजे आनंदच आहे महाराज. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ का सुटला. जिथं कृष्ण आहे तिथं आनंदच आहे. गोकुळीच्या सुखा अंतपाल नाही लेखा. का? बालकृष्ण नंदा घरी आनंद द्या. किती आनंद झाला तिथल्या लोकांना, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोविंद सर्व गोकुळ महाराज आनंदाने गजबजून गेलं. सर्व गवळणीने आनंद झाला. सर्व काही गोष्टी तुम्हाला ते माहिती आहे, मला तिकडे न्यायचं नाही. आता फक्त भगवंताच्या लीला कुठून सुरू झाल्या तेवढा प्रसंग मला सांगायचा आहे तुम्हाला. भगवंताच्या लीला चरित्रापासून ते वृंदावनातल्या लीला, काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने या दोन लीला प्रमुखपणाने सांगा. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखी काय. भगवंताने दोनच लीला केल्या गोकुळामध्ये. ऐका बरं का माय मावळ, इकडे माझ्याकडे लक्ष द्या, इकडे इकडे पहा. कोणत्या लीला केल्या? एक लीला केली भगवंताने रांगताना, काही लीला भगवंताने रांगताना केल्या आणि काही लीला भगवंताने गाई राखताना केल्या. रांगता बोधने राखी काय. आता रांगताना पासून गाई राखेपर्यंतची लीला आपल्याला ऐकायचं, एवढा मधला गाभा बरं का. लक्षात घ्या, रांगताना काय काय लीला केल्या. भगवंत रांगायला लागले. अगोदर रांगतो कसा देव? रांगत रंगने
गवळण जसवंती पैसांगे आली या कृष्णाची भगवंत रांगतोय. कसा रांगतोय? इतकं बारकाव्याने निरीक्षण केलंय साधू संतांनी. एवढं बारकावा भगवंत रांगतोय म्हणून पुढे चालला पाहिजे होतं, पण कसा रांगतो हे सांगितलंय साधू संतांनी. का? पुढे चालून लोकात भांडण होऊ नये. देव रांगलाच नाही डायरेक्ट मोठा झाला असं म्हणून इथपर्यंत बारकाव्याने सांगलं. कसं रांगतोय? तळवे तळ हात टेकी, हात तळवा, तळ हात टेकवायचा. आणि कोणत्या गुडघ्याने रांगायचं? बोला. डाव्या गुडघ्याने रांगत. आता तळवा तळ हात टाकून रांगतो का असं म्हणून पुढे तळला पाहिजे होतं संतांनी. असं एवढं बारकाईनं सांगायची काय गरज होती? डाव्याच गुडघ्याने रांगतोय. साधू संतांनी जे बारकाव्याने काय केले, वर्णन केले, त्याच्या मागे खूप मोठा सिद्धांत. महाराजांनी ज्या अर्थी डाव्या गुडघ्यामध्ये देव रांगतोय त्याच्या अर्थी काहीतरी संकेत केलाय. रांगणं दोन प्रकारचं असतं, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये माई मावलेलं लेकरं रांगत असतात, तुम्ही बघता. काही लेकरं डाव्या गुडघ्यावर रांगतात आणि काही लेकरं बघता ना तुम्ही. हा डायरेक्ट तुमच्या लेकरं मोठच होते रांगत की. हा काही डाव्या गुडघ्यावर रांगतात आणि काही उजव्या. याच्यामध्ये खूप मोठा संकेत आहे. जी लेकरं डाव्या गुडघ्यावर रांगतात, डाव्या गुडघ्यावर, ते त्यांच्या जीवनामध्ये पुढे चालून मोठा राजयोग असतो, राजयोग. आणि जी लेकरं उजव्या गुडघ्यावर रांगतात त्यांच्या जीवनामध्ये विद्वत्तेचा योग असतो. लक्ष देऊन बघा बरं का. आणि काही काही डाव्या गुडघ्यावर रांगत नाही, उजव्या गुडघ्यावर रांगत नाही, उगाच छातीवर रांगतात. निवळ योगा योग आहे, बाकी काय. उगाच छातीवर रांगतात. भगवंत डाव्या गुडघ्याने रांगतात आणि डाव्या गुडघ्याने रांगता रांगता काय करतोय? रांगत रंगणी घरामध्ये चोरी करण्याकरता सुरुवात केली. घरामध्ये धावणी धरती जवळ बांध पिचरणी देती गाराने यशोदे साधने. भगवंताने घरामध्ये चोरी केली आणि हळूहळू हळूहळू हळू देव आता मोठा व्हायला लागला. मोठा रांगता 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 देव उमऱ्याजवळ जावं भगवंताने आणि उमऱ्याला टेका धरावा. भगवंताने हळूहळू हळू उठून उभं राहावं. अशा गोड गोड लीला संतांनी वर्णन केल्या. हळूहळू देव उठून उभा राहतोय. घरामध्ये दुडू 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 देवाने पळावं धावावं आणि घरामध्ये पडत असताना भगवंताने उमरा ओलांडावा. भगवंताने बाहेर जावं. आणि जसं काय देव बाहेर जायला लागला, यशोदा मायेने भगवंताचा सुंदर शृंगार करावा, डोळ्यामध्ये काजळ भरावं, सुंदर असं भगवंताचा शृंगार करावा. आणि भगवंताच्या कमरेला बासुरी असावी, पितांबर नेसलेला भगवंताने असावा, गळ्यामध्ये वैजयंती माळ असावी, कमरेला बासुरी. आणि भगवंत घराच्या बाहेर पडून चालतोय. भगवंत जेव्हा चालायला लागला, काय वर्णन केले साधू संतांनी? यशोदा मायेने जे भगवंताच्या पायामध्ये पैंजन घातले होते, ते पैंजनाचा आवाज व्हावा. छुम छनन छुम छनन छुम छनन छुम छनन छुम छनक छनक छनन. हरि चाहते मुरली शोभती चोम छनन चोम छनन पैजन वाजती. हरि चाहते मुरली हातामध्ये, भगवंताच्या पायामध्ये पैंजने. छुम 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 आवाज आणि संपूर्ण गोकुळ रंगून जावं भगवंताकडे पाहून पाहून. भगवंताचे सौंदर्य किती देव सुंदर असेल.
सावली सूरत भगवंताची आहे. किती गोड भगवंत दिसतोय, किती गोड. मनमोहन मूरत ते जसं भगवंताचं मूरत मनाला मोहित करणारी भगवंताची छवी. छवी म्हणजे मूर्ती, मनाला मोहित. मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहन मुरलीवाला असा भगवंत सगळ्यांचं मन मोहित करावं भगवंताने. आणि गोकुळामध्ये भगवंताने फिरावं. आणि फिरता 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 एक लक्षात घ्या, घराच्या बाहेर लेकरू पडलं की घरातल्याचा संपर्क कमी होतो आणि बाहेर त्याचा संपर्क कधी कधी घराच्या बाहेर लेकरू गेलं की घरातल्याने लई पोरांना आपलं म्हणायचं, पोरं बाहेर बाहेर त्याचा संपर्क वाढतो. मग त्याला मित्र जमा होतात, त्याला मैत्रिणी जमा होतात. अगोदर गल्लीमध्ये व्हायच्या, गावामध्ये व्हायच्या, आता फेसबुकवर होतात, इंस्टाग्रामवर होतात. तेव्हाच फ्रेंड सर्कल आलं होतं, आताच फ्रेंड सर्कल तेव्हाच फ्रेंड सर्कल आलं होतं. पण अगोदरच गल्लीतलं फ्रेंड सर्कल असं होतं, किती जरी फ्रेंड वाले गल्लीमधले तरी लग्न घरातच विचारून करावं लागायचं. आता तसं झालं नाही. ते सोशल मीडियावर तुम्ही फ्रेंड सर्कल झालंय, घरात त्याला विचारायची आता गरज वाटत नाही. एकदा वर पटलं की तिकडल्या तिकडे संतोष भाऊ सुटलं, असं झालंय मला लक्षात. मग आता तर थोडं फ्रेंड सर्कल धोक्याचं आहे, धोक्याचं. काय महाराज 10 वर्षाचं पोराचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, त्याचे फ्रेंड कितीतरी फॉलोअर्स. पण अवघड झाले सध्याचा का. आणि भगवंताने फॉलोअर्स वाढवल्या, पण भगवंताचे लई फॉलोअर्स झालेच नाही. किती त्याने करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे फॉलोअर्स झालेच 8. किती झाले? 8. अष्टगोपाळ, पेंद्या, सुदामा, श्रीरामा, मधुमंगल, वरद्या, वाकड्या, पोपड्या हे भगवंताचे कोण आहे? हे सर्व काही भगवंताचे फॉलोअर्स आहेत, ज्यांनी भगवंताला इंस्टाग्रामवर फॉलो केलं. त्या सगळ्या भगवंताला फॉलो केलं. कळतं का माझं बोलणं? आता त्या काळामध्ये कीर्तन करतो, त्या काळातली भाषा वापरावी लागेल ना. माणसं म्हणते लई जुना कीर्तन करावं लागेल पोरं म्हणून तुम्हाला सांगितलं भगवंताचे 8च फॉलो. पण हा एक असा नटधारी होता, सगळ्यांनी याला फॉलो केलं, पण याने कोणालाच फॉलो केलं नाही. असे काय काही नमुने असतात, सगळे त्याला फॉलो करतात पण ते कोणालाच फॉलो करत नाही. एकट्यालाच फॉलो करतात त्याच्या बायकोला, रुक्मिणीलाच फॉलो केलं त्याने, बाकी कोणाला फॉलो केलं नाही. लक्षात घ्या, भगवंताचे फॉलोवर. आणि असे मित्रमंडळ जमा केले त्याने. आणि मित्रमंडळ जमा केल्यानंतर मित्रमंडळाकडे भगवंताने बघितलं. मित्रमंडळाची तब्येत बघितली भगवंताने, लई खालावली, फोडीली गोवरी, आईशी दिशे दोंडा. भगवंताला राग आला त्या गोष्टीचा. भगवंत म्हटले, गोपाळांनो, सर्व गोपाळ एकत्रित आले. 2 मिनिटाकरता कुणी धरा, तुम्ही माझे गोपाळ. पुढे बसले की नाही, तुम्ही माझे गोपाळ. मी गोपाळांनो म्हटलं, तुम्ही फक्त ओ म्हणायचं, बाकी काही म्हणायचं, फक्त ओ म्हणायचं. गोपाळांनो मोठ्यानं म्हणायचं, एवढे गोपाळ मर केलं. गोपाळांनो, पीक विम्याचा हप्ता पडला काय? गोपाळांनो, घाबरू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. गोपाळांनो, त्यांनी ओ म्हणावं. आणि ओ म्हटल्यानंतर भगवंताने विचारलं, गोपाळांनो, काय तुमची अशी तब्येत झाली? घरात काय खायला प्यायला तुम्हाला कोणी काही देत नाही का? काय कसं पद्धत काय? बोला बोला, तिकडे बघून बोला, माझ्याकडे बघून काय. मी ताण करा आता कीर्तन काय संपला. गोपाळ म्हटले देवा संतोष घरामध्ये भरपूर आहे, पण पोटाला काही नाही. गायांची कमी नाही, सकस आणि सुदृढ आहार आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये, विपुल प्रमाणामध्ये. गाई काही गोकुळामध्ये कमी नव्हत्या, दुधाची कमी नव्हती, दह्याची कमी नव्हती, तुपाची कमी नव्हती, लोण्याची कमी नव्हती. पण तरी सुद्धा गोपाळाची तब्येत अशी का? गोपाळ म्हटले देवा नुसतं हसून काय होत नाही, हसून काय होत नाही. सभागृहामध्ये बजेट लई पास होतं म्हणे. सभागृहात काय दरवर्षी बजेट कमी पास होतं, आकडा लई मोठा असतो बजेटचा, पण आपल्यापर्यंत काहीच येत नाही. याला म्हणायचं नुसतं बजेट पास होऊन काही होणार नाही, आपल्यापर्यंत येतं किती ते महत्वाचं. तुमच्याकडे येत नाही, चाललंय कुठं? सगळं कुठं चाललंय? कोण घेऊन चाललंय? एवढ्या काय गळ नाही तिकडे चालल्या. कशा करता? बाजाराला
विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग खरंच बाई माझ्या ग दुधात नाही आम्हाला काही भेटत नाही सगळं डेरीला चाललंय ढेरीला काही मग महाराज म्हटले तेव्हा अजिबात चिंता करू नका इथून पुढे याल तरी या रे दादी अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट पुरे म्हणाल तो इथून पुढे माझ्या मागे मागे या तुमचं पोट भरल्याशिवाय राहणार भगवंताने आश्वासित भगवंताने सगळ्यांना निश्चिंत केलं लक्षात घ्या परमार्थ निश्चिंत करतो आणि संसार चिंतेने आणखी आपला क्रांत करतो चिंता क्रांत करतो तो संसार आणि निश्चिंत करतो तो परमार्थ मग सर्व गोपाळ भगवंताच्या मागे राहिले भगवंताने जेवढ्या काही गवळणी चालल्या होत्या मथुरेला भगवंताने त्या सर्व गवळणीची वाट अडवावी गवळणीकडे भगवंताने बघावं एक 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 गवळण चालली मथुरेला कशी चालली दोडीवर दोडी गवळण साथे दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली आपापल्या तालामध्ये गवळणी सर्व जायच्या पण गवळणी मथुरेला जात असताना सुद्धा मुखामध्ये भजन कोणाचं असायचं देवाचं कृष्णाचं श्रीकृष्ण गोविंद आपली तर पार्टी कधी जिंदाबाद त्याची बघू श्रीकृष्ण गोविंद ज्यांचं झालं नाही जेवण त्यांनी काही नाही पण ज्यांचं झालंय त्यांनी तरी इमानदारी दाखवतो श्रीकृष्ण गोविंद बरे तशा गोकुळच्या गवळण तशा देगावच्या गवळण मग त्या गवळणी निघाल्या पण व्यवहार करण्याकरता चालले गवळणीची भक्ती अण्णा काय श्रेष्ठ सांगितली नारदांना जेव्हा कोणती भक्ती श्रेष्ठ आहे असं विचारण्यात आलं तेव्हा नारदांनी एकच सांगितलं यथा व्रज गोपिकाना भक्ती श्रेष्ठ का
गवळणी व्यवहार करण्याकरता चालल्या होत्या, पण परमार्थ वरी ठेवून चालल्या होत्या. परमार्थ वर व्यवहार करत असताना सुद्धा गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या. आणि कीर्तनात बसून टाळ्या वाजवत तुम्ही भजन करत. आणि भगवंताने त्यांची वाट अडवावी. गवळणींनो कुठं चालला? गवळणी म्हटले कृष्णा वाट सोड. आम्हाला मथुरेला जाऊ दे, आमचा प्रपंच पडला, आम्हाला बाहेर नवरे आहेत, आम्हाला मुलं आहेत, सर्व काय आमचा संसार आहे, आम्हाला बघावं लागतं सगळं. नाही नाही म्हणे, जायला काय हरकत नाही, पण आमचा टॅक्स देऊन जावा लागेल. बघा यांची तब्येत काय झाली, यांची इकडे बघू नका. मागे होती कोण? गोपाळ भगवंताच्या. बघा म्हणे यांची तब्येत काय झाली, काय अवस्था झाली यांची, काय करून ठेवलंय. म्हणावं लागतंय काय होत असो तुम काय. अरे वेड्या कसा वाया काय करून ठेवलंय तुम्ही यांची लेकराची तब्येत. सकस आहार द्या त्यांना. पहिला वैज्ञानिक सिद्धांत भगवंताने त्या काळात सांगितलाय. लेकरं चांगले तयार करा, आरोग्यवान तयार करा, बलशाली तयार करा, व्यायामाने तयार करा, आहाराने तयार करा. तेव्हा सांगितले भगवंताने. मग यांच्या पोटाला नाही तर दुसऱ्यांना जगवताय आणि घरचे उपाशी ठेवता, याला काय झालं? टॅक्स देऊन जा. गवळणी म्हटल्या घरी नासून टाकू, पण तुला टॅक्स देणार नाही. आज टॅक्स मागतोय, उद्या सगळंच मागशील. आम्ही काय देणार नाही. आणि देणार नाही म्हणून जे गवळण पुढे जायची, भगवंताने खडा मारून माठ फोडावा. माठ फोडीला. आणि मग एकही मोडकं सुरक्षित जायला तयार नाही मथुरेला. गवळणीने विचार केला हे काही जाऊ देणार नाही. किती दिवस करत? एक आठवडाभर, 15 दिवस, महिनाभर करत. जेवढ्या सर्व गवळणीला सांगितला इथून पुढे घराच्या बाहेर नाटक करायचं नाही, सगळं घरात साठवून ठेवायचं, पण याला द्यायचं. आणि मग सर्व गवळणीने आपलं काही जेवढं काही गोरस आहे ते घरामध्ये ठेवायला लागले. शिंक्यावर बाहेर यायला तयार नाही. गोपाळ देवाला म्हटले कृष्णा लई मोठेपणानं सांगत होता यालं तरी यारे लागे, यालं तरी यारे लागे, आणि तुझ्या भरोशावर घरचे सोडून टाकले. आम्ही घरचे नाही सांगून टाकले तुमचं आम्हाला काही देणं घेणार आहे. आमचा आता दुसराच निघालाय, नवीन पक्ष जॉईन केलाय. तुमचं काय झालं म्हणे? 3 दिवसापासून उपाशी तुमच्या मागे. भगवंत म्हटले गोपाळ थोडा प्लॅन फसला म्हणे. पण कसं आहे ते हुशार. भगवंताकडे एक प्लॅन नव्हता. ए प्लॅन फसला तर बी प्लॅन रेडी पाहिजे जीवनामध्ये, बरं का. भगवंताने सूत्र सांगितलंय तेव्हा आमच्या जीवनामध्ये नेहमी 2 प्लॅन तयार ठेवायचे. ए प्लॅन फसला तर बी प्लॅन रेडीच असला पाहिजे, दुसरा प्लॅन वापरायचा. भगवंत म्हटले पहिला प्लॅन फसलाय, दुसरा प्लॅन आता सीधी में उंगली से जब घी नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. मागून भेटत नाही ना, आता चोऱ्या करायच्या. चोऱ्या करून खायचं नाही. भगवंताने चोरी करण्याकरता सुरू केली. भगवंताचा भक्त होता गोपाळ, पेंड्या नावाचा. पेंड्याला बोलवलं, पेंड्या इकडे आजपासून चोऱ्या करायच्या, साहित्य कर जमा. 4 प्रकारचं साहित्य लागलं. वैवर घेऊन घे. 1 नंबरला काय लांब काठी घेऊन विळूची, 2 नंबरला बारीक बारीक खडे घे, 3 नंबरला सराटे घे, आणि 4 नंबरला चाळलेली माती घे. पेंड्या थोडा पुढचा होता, देगाव मधलाच होता. पेंड्या म्हटला देवा हे लांब विळूची काठी कशा करता? भगवंत म्हटले आपल्याला चोरी सोन्याची नाही लोण्याची करायची. आणि कधी करायची? रात्री करायची, दिवसा होणार नाही. आणि लोणी कुठे ठेवतात? गवळणी खाली नाही, शिंक्यावरती. आपल्याकडे वेळ कमी आहे, अंधारलेली रात्र असते. वेळूच्या काठीने अगोदर बघायचं कुठं शिंक आहे, तपासून बघायचं. पेंड्या म्हटला काठीचं कळालं, बारीक बारीक खड्याचं काय कारण आहे? भगवंत म्हटले आपल्याकडे वेळ कमी आहे, खडे मारून पाहायचे. जे मडकं खणकुण्या वाजल तेवढं सोडून द्यायचं, आणि जे मडकं असं भदकुण्या वाजल तेवढंच पकडायचं. पेंड्या म्हटला देवा त्याचंही कळालं, पण तिसरं सराटे कशा करता? सराटे माहिती आहे? सराटे गाढव काटे. ते गाढव काटे कशा करतात? त्या गाढव काट्याचं एक वैशिष्ट्य आहे. बाबळीचा काटा वेगळा, गाढव काटा वेगळा. बाबळीच्या काट्याला एकच असतं बाबू, गाढव काट्याला किती असतात? 3 बाजू. 3. त्या गाढव काट्याला कसंही टाका, हे टोचणार म्हणजे टोचणार. गाढव काटा. गावगाव काय माणसं गाढव काट्याचं. त्यांच्यासोबत किती चांगलं वागा, कसंही वागा, ते टोचणार म्हणजे टोचणार. टोचणार म्हणजे गाढव काटा कशा करता?
एखाद्या गवळीला कळालं गवळण जर चालत आली तर वाटेमध्ये काठी फेकायची. पेंड्या पुरतात होता अगोदर सांगितलं दे गावामध्ये होता. पेंड्या म्हटला देवा तिने जर चप्पल घालून आली तर मग कसं करायचं. देव म्हटले चालेली माती कुठं कामाला आहे गळ्यामध्ये फेकायची. पुरतात होता पेंड्या. पेंड्या म्हटला देवा तिने जर चष्मा घालून तर मग कसं करायचं. देव म्हटले तू पेंड्या इथंच राह, तू कुठे घेऊन जाण्याच्या लायकी का. नकारात्मक माणसं कुठे घेऊन जाण्याच्या लायकीचे नसतात. आणि भगवंताने चोऱ्या सुरू केल्या. रोज एका घरी चोरी करावं, रोज एका घरी चोऱ्या करावं. आणि हळूहळू हळूहळू गाराने यायला लागली. गवळणी गाराने घेऊन कुठं यायला लागल्या. यशोदा मातेकडे नंदाच्या वाड्यामध्ये यावं. भगवंताने जावं दही दूध सर्व काही खावं. अवघे फोडीली विरजनी अशा काय भगवंताने विला करावे. आणि मग ते गाराने घेऊन गवळणी यशोदेकडे यावं म्हणावं. गवळणी सांगत ती गाराने रात्री आला चक्रपाणी खावणी दही दूध तूप लोणी फोडीली अवघी विरजनी लागे बाई आमाशी आवरेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोतू धिंगाणा. एक 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 गवळणी गाराने सांगले. दुसरे म्हणते येणे माझे कवाड उघडिले येणे मोशिंकेची तोडिले दह्या दुधाते भक्षिले. वेगवेगळे गाराने घेऊन यायचे वेगवेगळे. पण एवढे जरी गाराने सांगितलं तर यशोदेला पटायचं नाही. यशोदा म्हणायची पाळस गुण गुणाचे ताने बाळ दिसतोय रोगिरवाणी. काय सांगता गाराने मोकूळ जाणारे. काय गाराने सांगताय माझ्या कृष्णाचा. माझा लाला कसा आहे मला सगळं माहित आहे. माझा कृष्ण एवढा गोड कोणी नाही. श्रीरंग माझा वेडा घे याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नानी. उलट तुम्ही खोड्या करता. तुम्ही लपून याचा भोवरा गे तुम्ही लपून याचा कोणाकडे गाराने घेऊन जायचं. कारण यशोदा म्हणजे राणी होती, नंद राणी. आणि राणी तर खरं वाटत नसेल. एक गवळण पुढे आली आणि ती गवळण सगळ्या गवळणीला एकत्रित केलं. गवळणीला म्हटली गवळण ते काय गवळणीला तुम्हाला नादा नाही. काय गाराने सांगताय नंदराणीकडे जाऊ. तुम्हाला माहित आहे का ज्याचे गाराने तिला सांगताय तिला कधी पटणार नाही त्याचे गाराने. का कारण यशोदेचा मुलगा आहे कृष्ण. आईला कधी खरं वाटत नसतं. आणि तुम्ही एकाएकीनं चाललाय कधीच खरं वाटणार नाही. म्हणून तिनं सांगितलं सर्व गवळणीला सध्याच्या काळामध्ये आपलं वजन पडावं असं वाटत असत आणि राजानं राणीनं आपलं ऐकावं असं वाटत असेल तर आपल्याकडे संघ शक्तीची ताकद लागते. संघटना लागते. संघटना
संघटनेशिवाय वजन पडत नाही. आणि म्हणून त्या गवळणीनं सर्व गवळणीचं एक गट तयार केला, गट बचत गट, आणि ती त्या गटाचे अध्यक्ष झाले. गवळण संपूर्ण गोकुळामध्ये दाढ गवळण होती. दाढ गवळती का? अख्ख्या बाया थरथर कापतात त्या बाया. अशी एक बाया सर्व प्रत्येक गावामध्ये बाया म्हणतात कोणासोबत तरी कोणाचाही नाद करावा. शांताबाईचा नाद, तिचं नाव बहुतेक शांताबाईच होतं. आणि तिनं सांगितलं आपण संघटना केली पाहिजे. आणि अध्यक्ष झाले, तिने हाक मारली यशोदेला, यशोदे आवाज तुझ्या पोराला. कृष्ण तिथं थांबला होता. शांताबाई म्हटली कृष्णाला, कृष्णा आजपर्यंत बऱ्याच जरा त्याच्या जाऊन चोऱ्या केल्या, पण आपल्या घरी यायची टाप नाही. कृष्ण तिथं थांबला होता. आपल्या घरी येऊन दाखवलं, तू नाही मी नाही, माझं नावच शांताबाई. आपलं गाव थरथर कापता. कृष्ण म्हटला, पेंड्या ही शांताबाई कोण आहे? पेंड्या म्हटला, तेव्हा तुम्हाला माहित नाही काही खालच्या दिसली वरचढीला कशा करता, तुम्हाला चॅलेंज करण्याकरता. आणि मग भगवंत म्हटले, पेंड्याला इथं धर्म घेऊन दिसत. आपल्याला आमंत्रण नसताना आपण जेवायला जाणार घरी, तिने तर आमंत्रण दिले. आमंत्रण स्वीकारलं आणि गेलाच महाराज. शांताबाईला माहित होतं आपण आगीमध्ये हात धरून आलो, जे काही गप बसण्याचं नाही. आगीमुळे येणार म्हणजे येणार. तिने सगळं काही तयारी केली, सुरक्षा लावली गवळणीची. आपण स्वतः पहारा देत होती. भगवंत गेले पण जाताना देव असे तसे गेले नाही. सगळ्या अंगाला दही दूध तूप लोणी लावलं आणि शांताबाईच्या घराकडे गेले. सूक्ष्म म्हणून धारण केलं, घरामध्ये प्रवेश केला आणि सर्व काही दही दूध तूप लोणी सर्व काही खाल्लं, सर्व काही मडके फोडले. शांताबाईला कळालं, धावतच गेली शांताबाई. आणि शांताबाईनं कृष्णाला पकडलं आणि मोठमोठ्यानं म्हणायला लागली, कोणाच्या ताब्यात आला नाही, आपल्या ताब्यात आला. कोणाला सापडला नाही आणि आपल्याला सापडला. आपलं नाव शांताबाई. देव म्हटला, कोणाला सापडलं नाही, तुला सापडलं, याचा काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे. तुला माझा नाद माहित नाही, लक्षात. आणि मग भगवंताने लीला केली अशी काही. शांताबाई म्हटली, चल म्हणे आता तुम्हाला आईकडे घेऊन जाते. आईलाही म्हणत होती, सबूत दाखव, सबूत दाखव. त्या तोंडाला लोणी, सगळं अंग लोण्याला भरले. चल म्हणे आईकडे. वडीत निघाली शांताबाई, पण देवच आहे तू, नटधारी आहे तू. तू का म्हणे नटधारी, चतुर राहतो शिरोमणी. शांताबाई भगवंताला घेऊन निघाली नंदाच्या वाड्याकडे. घराच्या बाहेर आली, अंगणामध्ये लीला केली महाराज देवाने. शांताबाईचा नवरा अंगणामध्ये झोपला होता खाटीवरती. यानं काय केलं माहितीये, हळूच आपला हात सोडला आणि तिचा जो नवरा बाहेर झोपला होता अंगणामध्ये, त्या नवऱ्याचा हात तिच्यामध्ये गेला, हातात घेऊन टाकला आणि हे गेलं मागच्या मागे. शांताबाई पुढे, नवरा मागे. दिंडी निघाली कुठं? नंदाच्या घराकडे. ज्ञानबा तुकाराम. कशा टाळ्या वाजवत आहे बघा. गोंगळून गोंगळून झालं टाळ्या वाजल्या. एकाची टाळी वाजली हातात, पण दुसऱ्याचं सोंग बघलं ती माणसाच्या आपोआप टाळ्या वाजल्या. ते सोंग निघालं नंदाच्या वाड्याकडे. तोपर्यंत गेला होता नंदाचा लेख. कोण? कृष्ण. आई मंथन करत होती, आई राहू दे म्हणे मंथन, चल बाहेर, आपल्याकडे एक सोंग येते, चल. आणि तोपर्यंत ते सोंग आलंच होतं. शांताबाई पुढे, तिचा नवरा मागे. वडीलच घेऊन चालली. नवरा म्हणतोय, बायको का बोलते मला या म्हातारपणामध्ये? शांताबाईने काय मागे वळून पाहिलं नाही. अंगणात तरी हाक मारली, यशोदे बाहेर ये बघ म्हणे तुझ्या लेकाच्या घरामध्ये. यशोदा बाहेर आली महाराज. यशोदा एकटी आली नाही. यशोदेच्या हातामध्ये कोण होतं? कृष्ण होता. कृष्ण. शांताबाईने यशोदेच्या हातामध्ये कृष्ण पाहिला. आणि भर उन्हाळ्यामध्ये शांताबाई गार झाली. शांताबाईने विचार केला, यशोदेच्या हातामध्ये कृष्ण आहे, तर माझ्या हातामध्ये कोण आहे? तिने हळूच असं मागे वळून पाहिलं, हातामध्ये कोण? तिचा नवरा. अशी काही टेकली ती, अशी काही खवळली, तुम्ही माझ्या हातामध्ये कधी आले? हा मला लग्न झालं तेव्हापासून तुझ्याच हातामध्ये, आजपासून तुझ्या हातामध्ये. तेव्हापासून म्हणपली, नवरा माझ्या तेव्हापासून तुझ्याच हातामध्ये. अशा काही भगवंताने लीला केल्या. मग कळालं कोणाला? यशोदेला, की ह्या लीला आपल्या पोराशी दुसरं कोणी करू शकत नाही. आणि यशोदेने विनंती केली, कृष्णा खोड्या दे टाकोनी, आईशा ऐकता गाराने, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोनी, एका जनार्दनी चरणी, हे ग बाई आमाशी पाहावेना, यशोदे बाळ तुझा ताना, पोटवळी शोषुधिंगार. याच्या पुढे किती सांगायला,
आपल्याला पटलं की आपला गुण काही गुणाचं नाही. आपल्याला वाटत होतं बाळ सगुण गुणाचं ताजर म्हणजे सगुण गुणाचं ताजर नाही. सगळ्या गोकुळाला यांनी परेशान केले. आता गोकुळामध्ये राहायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधरा असं सांगितल्यावर भगवंताने सर्व गोपाळांना सूचना केली. काय? छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाळ, छोटा सा माळा मदन गोपाळ, छोटा सा माळा मदन भगवंताने सूचना केली. सर्व गायी गोपाळ सर्व घेऊन त्या ठिकाणी भगवंत कुठे गेले? वृंदावनामध्ये गेले. त्या ठिकाणी बरेचसे भगवंतांनी लीला केली. बरेचसे खेळ केले. खेळ मांडला लगोरी खेळीता ती नाना खेळ हो राधे भाई हो अध्यात्म चिंतन खूप मोठं आहे. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा घुमरे वाचे घुमामा हमामा खेळ. हमामा काय? तर हमामा आपल्या जीवनामध्ये चार प्रकारचा हमामा. आपल्या जीवनामध्ये चार हमामे लक्षात घ्या. कोणकोणते? 1 ते 25 एक हमामा, 25 ते 50 दुसरा हमामा. लक्षात घ्या.
50 ते 75 तिसरा हमामा आणि 75 ते 100 हे 4 हमामे आमच्या जीवनात आहे. प्रत्येकाने आपल्याकडे बघा ना आपला कोणता हमामाचा लक्षात घ्या आणि प्रत्येक हमाम्यातला खेळ वेगवेगळा सांगितला. सगळ्या हमाम्यातला खेळ एकच नाही. प्रत्येकातला खेळ कसा आहे वेगवेगळा आणि ते खेळ त्या हमाम्यामध्ये खेळाचं आयुष्याचं कल्याण आहे. 1 ते 25 च्या हमाम्यामध्ये कोणता खेळ आहे? प्रथमोनार्थ विद्या कमवावी या हमाम्यामध्ये. 25 ते 50 हमामा हा हमामा कशा करताय? कमवणे चांगल्या मार्गाने मुंड्या बोलून नाही लोकांच्या. तिसऱ्या हमाम्यात काय करावं? पुण्य कमवावं. आणि 4थ्या हमाम्यामध्ये सर्व सोडून भगवंताला जोडावं. ते 4 हमामे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. कोणता ना कोणता हमामा असतोच महाराज. आता आपल्याकडे बघा प्रत्येकाने कोणता हमामाचा बाबा तुमचा मला वाटतं 4था चरण. आता तुमचा साहेब तुमचा 3रा चरण. तिसरा तुमचा बाबा आपला 2रा चरण. फुल पैसा कमवायचा पण काय बोलत 4 हमामे असतात. 4थ्या हमामध्ये काय करावं? सगळं सोडावं भगवंत जोडावं. ते खेळ सांगितले खेळ हमामा पोरा हमामा घुमामा असे बरेचसे खेळ खेळले. लगोरी खेळले. बकटी बघ पोरा तिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. विटी दांडू खेळा. विटी दांडू मध्ये प्रकार 2 प्रकार. एक विटी दांडू आवर ती बघता. याची विटी वेगळी असते. याची विटी कशी असते? दोन्ही गुण बारीक केलेली असते. आतमध्ये घट्ट असते. ती आबक ती बघती विटी. आणि दुसरी एक विटी दांडू दुसरा प्रकार कोणता? एकी मूग डोका टोला तिळी मिळी चवनाथ बंदुका शामी गोळा गोळा आहे की नाही? या पोरांना काय माहिती नाही. आपल्या जुन्या काळात खेळच नव्हते. आमची जे लास्ट पिढी होती गोळी खेळायला आमच्या काळात आमची म्हणाला मी पहिले पोटेच नव्हते काय तेव्हा ते आमचा थोडा शेवटचा खेळाची वेगळी मजा होती. एकी मूग म्हटलं की अशी असा दांडू धरायचा विटी ठेवायची मारायचा. डोका टोला म्हणजे अशी वीट धरायची खेळायची. तिडी मिडी म्हणजे भिंगरी फिरल्याने वीट फिरवायची. तिडी मिडी चवतनाथ घोडा तयार करायचा. पलू पायावर वीट ठेवायची. वीट वर फेकायची पायाला डोळा द्यायचा. आणि गोळा असे खेळ होते. सुंदर खेळ. आता खेळ राहिले. आता PUBG फ्री फायर क्रिकेट त्याच्या पलीकडे खेळत नाही. पूर्ण मैदानी खेळ खेळायला तयारच नाही. असे भरपूर खेळ खेळले. आणि गोपाळ म्हटले देवा आता बस कर खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. आणि मग असं म्हणल्यानंतर भगवंतांनी सर्वांना सांगितलं आपापल्या गायी आवडा. भगवंतांनी मणिनी नावाची गाय आवरली. खडकावरती सर्वांना बोल बसवलं. खडकी सोड गेल्या मोठा सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. भगवंत आतमध्ये थांबला. सगळ्यांना काला केला. आणि तोच काला आजच्या दिवशी सर्वांनी श्रवण करावा खावा त्याचा प्रसाद सेवन करावा असा उल्लेख आहे. आणि म्हणून भगवंताने सर्व गोपाळांना गोलाकार बसवलं. आणि मग एक भगवंता या ठिकाणी श्लोक होणार आहे. आपल्यालाही भगवंताच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी काला भेटणार आहे. सर्वांनी आता हात जोडा. माझ्या मागे एक श्लोक म्हणा किंवा हात जोडा तेवढं एक श्लोक होईल. आणि नंतर सगळ्यांनी गजर करायचा. हात जोडा सर्वांनी जागेवरती बसले. काल्याचा शेवटचा श्लोक होईल. विप्रद वेणुं जटरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे बाणो मसृण कवलंतर फलान्यांगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सूर्यो हासयन् नर्मभिस्मये स्वर्गे लोके मिषति बुभुज यज्ञ भूपादकेभिः पुण्डलिका वरदे
सद्गुरू महाराजांच्या आशीर्वादाने दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न. बोलण्याच्या वेळामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल अंतःकरणापासून क्षमा असावी. पुढे धावत्या वेगामध्ये ही सेवा या ठिकाणी हनुमंतराया ठिकाणी समर्पित करण्याचा भाव. तुम्ही सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. मायबाप सज्जन या ठिकाणी उपस्थित राहिला, तुम्हाला धन्यवाद. 2 वाजत आले, 10 ते 12 वाजता आहे, थोडा उशीर झाला आणि सर्वांनी थोडीशी साथ दिली. वेळाची दिवस तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बसून राहिला. शेवटपर्यंत तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तपरायण परमार्थश्री आमचे परममित्र परमेश्वरजी महाराज आवरणकर यांची उपस्थिती शेवटी का होईना पण लागली. आम्हाला दर्शनाचा योग त्यांचा आहे, त्यांनाही धन्यवाद. त्यांची सेवा होती वाटत सत्य. त्या ठिकाणी आमच्या कामाजी भाऊच्या वतीने कीर्तनाचा योग, आमच्या किशन भाऊच्या वतीने त्यांच्या संपर्कात या ठिकाणी येण्याचा योग. काही धावत्या वेळामध्ये काही चूक झाली असेल तर अंतःकरणापासून क्षमा असावी. बोललेले पुरे वेळ पुढे उतरे करा क्षमा परा महाराज तुम्ही सिद्ध